नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. काही प्रमाणामध्ये 2006 सारखी महाराष्ट्रात परिस्थिती येत चालली आहे. रिअलाइनमेंट. सो सतीश पाटील आहेत आपल्यासोबत. तुम्ही काय काँग्रेसने असं ठरवून स्वागत आहे, ठरवून हे केलं आहे का की आयडिओलॉजिकल अलायन्स शोधायच्या म्हणून थ्रू आउट महाराष्ट्र? नाही, जिथं शक्य आहे तिथं तो प्रयत्न आमचा झाला. शेवटी पक्ष हा आयडिओलॉजीवर आहे हे आपल्याला माहीतच आहे आणि म्हणून वंचित बरोबर काही ठिकाणी आघाडी त्या ठिकाणी झालेली आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर आघाडी झालेली आहे आणि म्हणून लोकसभेनंतर आपण बघितलं असेल एक इंडिया अलायन्स एक प्लॅटफॉर्म तयार झाला आणि त्यात एकमेकाला मदत केली तर आपण यामध्ये यशस्वी होऊ शकतो हा एक विश्वास निर्माण झाला आणि त्यामुळं हा अजेंडा पुढं चालला आहे. की वोट ट्रान्सफर होत नव्हतं म्हणजे एकमेकांना? नाही, वोट ट्रान्सफर हा विषय आहेच किंवा वोट एकमेकाची बाजूला जाऊ नयेत. शेवटी अलायन्समध्ये तेच आहे. भाजप या राज्यामध्ये मोठी कशी झाली? शिवसेनेच्या जोरावर झाली. म्हणजे भाजपनं शिवसेनेचा वापर त्या ठिकाणी केला वोट डिव्हिजन होऊ नये म्हणून आणि मग शेवटी प्रत्येक राजकारणामध्ये डिव्हिजन ऑफ वोट्स होऊ नये म्हणून एकत्र येणं काय चुकीचं असं मला वाटत नाही आणि विचार एकमेकाचे असतील तर ते शक्य आहे. आणि मग ते पुण्यात MNS तुमच्याबरोबर आहे, मुंबईत नाही? पुण्यात शिवसेना बरोबर त्यांची युती प्रमुख त्या बाजूला आले ते. हां. मुंबईत मात्र जुळलं नाही. नाही, मुंबईची डेमोग्राफी वेगळी आहे. मुंबईमध्ये काँग्रेसची ताकद पहिल्यापासून राहिलेली आहे, शिवसेनेची ताकद राहिलेली आहे आणि पारंपरिकरित्या काँग्रेस आणि शिवसेना अशीच लढाई मुंबईमध्ये सातत्यानं होत होती अनेक वर्ष. महाविकास आघाडी झाल्यानंतर आम्ही एकत्र त्या ठिकाणी आलो, परंतु तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं होतं की आम्ही स्वतंत्र लढलो तर फायदा होईल. त्यामुळे स्वतंत्र लढणं आमच्या काँग्रेसच्या बेससाठी अत्यंत महत्त्वाचं होतं आणि म्हणून तो कॉन्शियस डिसिजन काँग्रेसने घेतलेला आहे. आणि मग वर्षा गायकवाडांच्या नाराजीचं कारण काय? नाही, काही नाराज आहेत असं कुठेही नाही. ते माध्यमांमध्ये आलेली आहे नाराजी, तसा कुठलाही विषय नाही. त्याचा खुलासा सुद्धा त्यांनी केलेला आहे. नाही, मी प्रकाश आंबेडकरांची परवा मुलाखत केल्यानंतर ते म्हणाले की त्यांची नाराजी आहे काही स्पेसिफिक. नाही, नाराजी एखाद्या दुसऱ्या जागेबद्दल असू शकते, कारण की सीट वाटप ज्यावेळी होतं त्यावेळी एक प्रमुख पक्ष ज्याचा स्टेक जास्त आहे त्या पक्षाला नेहमी वाटतं की आमच्या जास्त जागा त्या ठिकाणी असाव्यात. आता शिवसेना मनसेची आघाडी झाली तिथेही थोडी कुरबुर आहे, महायुतीची आघाडी झाली तिथेही थोडी कुरबुर आहे. ह्या सीट वाटपाच्या संदर्भातल्या एक अपेक्षा असतात आणि ह्यातला सगळ्यात मोठा विषय काय की या निवडणुका 10 आणि 7 वर्षांना व्हायला लागल्या. एक जनरेशन 5 वर्षानंतर निवडणूक झाली असती तर अस्तित्वात आली असती किंवा निघून गेली असती. त्यामुळे बॅकलॉग हा 10 वर्षाचा आता या महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे ही रस्सीखेच आपल्याला दिसते. थांबायचं नाही आहे कुणाला? नाही, थांबायचा नाही विषय नाही. लोकशाहीत आम्ही स्वीकारलेलं आहे ना की 5 वर्षांनी निवडणुका होणार. प्रत्येकजण मागच्या वेळी जो पडलेला आहे 2015ला तो म्हणतो पुढच्या वेळी मी प्रयत्न करणार आहे. 15ला ज्याला थांबवलेला आहे तो म्हणतो मला पुढच्या 5 वर्षांना लढवायचे आहे. 15ला ज्याची इच्छा होती परंतु तयारी नव्हती तो म्हणला मी पुढं 20ला ती निवडणूक लढवतो. आणि म्हणून मी म्हणलं तसा हा बॅकलॉग आहे की हे सगळे एकत्र आल्यामुळं प्रत्येक पक्षात ही अडचणी दिसून येतात. हर्षवर्धन सपकाळाबद्दल तुमचं काय मत आहे आत्ता ते ज्या पद्धतीनं काम करत आहे? नाही, अत्यंत सक्षमपणे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं ते काम त्या ठिकाणी करतायत. शेवटी प्रत्येक गोष्टीत ग्लॅमर असला पाहिजे असं नाही, ग्राउंड लेवलवर काम करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला वाटते विदर्भात असू दे, पश्चिम महाराष्ट्रात असू दे, मुंबईत असू दे, सगळ्यांशी संवाद साधून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे ते करतात. मग नगरपालिकेचे यश त्यांना डेडिकेट करायचं की नगर शेवटी नेतृत्व हे महत्त्वाचं असतं आणि या नेतृत्वानं सगळ्यांना बरोबर घेणं हे देखील महत्त्वाचं असतं. जिल्ह्यातल्या प्रत्येकाचं योगदान त्यामध्ये आहे. परंतु ज्यावेळी प्रदेश अध्यक्ष म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, कारण की आपल्याला माहीत आहे की प्रदेश अध्यक्षाची जबाबदारी जिल्ह्यातले वाद मिटवणं, जिल्ह्यातले संबंध एकमेकाची काँग्रेसशी व्यवस्थित येणं, हे कोऑर्डिनेशन शेवटी इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ PCC. ती त्यांनी व्यवस्थितपणे या नगरपालिकेमध्ये पार पाडली. महापालिकेमध्ये त्यांनी कुठेही असा अट्टहास धरला नाही की आम्ही मुंबईतून तिकीट फायनल करू. पार्लिमेंटरी बोर्ड हे पक्षामध्ये सर्वोच्च आहे, परंतु त्या पार्लिमेंटरी बोर्डात मी आहे, सुशीलकुमार शिंदे साहेब आहेत, पृथ्वीराज बाबा आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, नाना पटोले आहेत, सगळे प्रमुख मंडळी या नसीम खान आहेत पार्लिमेंटरी बोर्डात आहेत. आम्ही कुणी ह्यावेळी PCCनं कधीही सांगितलं नाही की हे मी सांगतोय त्याला द्या. त्यांनी स्थानिकांना सांगितलं तुम्ही निवडणूक लढवायचे, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा आणि निवडून आणा. हा जो काही फ्रीडम आहे तो त्यांनी दिलेला आहे. थोडं पृथ्वीराज बाबा असे एकटे पडले असं नाही ना? नाही, असं काही नाही.
ते शेवटी त्यांच्या वयाच्या मानानं आणि त्यांच्या सिनियरिटीच्या मानानं ते त्यांचं काम करतायतच. त्यामुळे एकटे पडले वगैरे म्हणण्याला काय तथ्य असं मला वाटत नाही. काय वाटतं मला आता ज्या पद्धतीचं ही सगळी निवडणूक यंत्रणा दिसते आहे, नगरपालिकेला काहीतरी 15 का 21,000 रेट गेला होता काही ठिकाणी. मला वाटते आपण बघितलं असेल की ज्यावेळी महाविकास आघाडी फुटली आणि 50 खोके एकदम ओके ही टॅगलाईन महाराष्ट्रभर आणि देशभर झाली, तिथून या राजकारणाची वाताहतीची सुरुवात झाली की आमदारांनी बीजेपीला अट्रिब्यूट करतात. ऑब्व्हियसली, ओके. कारण की ही चर्चा झाली आणि ते त्यांच्या आमदारांनी बोलून दाखवलं. आता नगरपालिकेवेळी भाजपच्या आमदारांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारावर आरोप केले की 50 खोक्याच्या संदर्भात, म्हणजे हिंगोलीमध्ये झालं. हिंगोलीमध्ये तेच, म्हणजे मी नाव घेत नाही, कारण आरोप झाले आणि ते सगळ्या माध्यमामध्ये आले, त्याची चर्चा झाली. डिफेंडर गाड्या आज घेऊन काही आमदार फिरतात, हे कुठून आलं? आणि म्हणून ज्यावेळी या गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये येतात त्यावेळी पब्लिक परसेप्शन पण बदलत जातं. आणि दुर्दैवानं या महाविकास आघाडी फुटल्यानंतर पैसा हे पब्लिक परसेप्शन प्रचंड प्रमाणात वाढलं. हे आधी नव्हतं पैसे? नाही, आधी असेल परंतु एवढं नव्हतं. म्हणजे मर्यादित स्वरूपात त्याला काय म्हणते राजकीय प्रतिष्ठा नव्हती, परंतु 50 खोके काय ते झाडी काय ते डोंगरामुळं या फुटीला एक राजकीय प्रतिष्ठा निर्माण झाली की हे असं होऊ शकतं. फडणवीस लीड करत असताना हे सुरू आहे. नाही, 100% भाजपच्या प्रोत्साहनामुळेच हे त्या ठिकाणी होते. म्हणूनच बडजूवरच्या माणसाला विधानसभेमध्ये तुम्ही सलीम कुत्ताबरोबर डान्स केला म्हणून तुम्ही अगदी सभागृह अंगावर घेता आणि त्याच्याच घरात 3 तिकीटं देता. हे चित्र महाराष्ट्र बघतंय ना, महाराष्ट्र काय बघत नाही असं नाही. तुम्ही विधानसभेमध्ये आशिष शेलार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी एवढा किती दंगा केला त्याच्यावर, त्याने डान्स केला म्हणून. आणि मग तुम्ही आज 3 तिकीटं कुठल्या धुतल्यात, म्हणजे त्यांनी काय वॉशिंग मशीन कुठलं आहे त्यांचं की त्यांनी लगेच तिकीटं त्यांनी मिळाली? पुरेसा स्पेस विरोधकांना दिला पाहिजे, त्यांची मतं महाराष्ट्राने समजून घेतली पाहिजे. पण असं नाही वाटत तुम्ही त्यांचा जो एक सेट गोल आहे भारतीय जनता पार्टीचा, त्याच्यात जाऊनच 2 ठाकरे बंधू अडकत आहेत? ठीक आहे, म्हणजे तिथे कृपाशंकर सिंगनी एखादा मुद्दा मांडला, तोच पोलरायझेशनचा मुद्दा आहे जो हवा आहे बीजेपीला. नाही, मला वाटते ही स्ट्रॅटेजी आहे भाजपची, ज्याच्यात तुम्ही अडकताय. नाही, अडकत नाही आपण. आपला मुद्दा पहिल्यापासूनच आहे. काँग्रेसचाही मुद्दा डेव्हलपमेंटचा आहे. काल जाहीरनामा काँग्रेसनं जाहीर केलेला आहे की मुंबईसाठी काँग्रेस काय करणार हे जाहीर केलं. ते आम्हाला त्यांच्या पिचवर आणायचा प्रयत्न करत असले तर आम्ही त्यांच्या पिचवर जाणार नाही. आमची पिच वेगळी आहे, आमचा बॅटलफील्ड वेगळा आहे, आमचा डेव्हलपमेंटचा पिच त्या ठिकाणी. पण ठाकरे बंधूंचं नाही तुम्हाला वाटत? ठीक आहे, मला वाटतं एखाद्या वक्तव्याला काउंटर करणं हे गरजेचं असतं त्या परिस्थितीनुसार. तो काउंटर त्यांचा प्रयत्न आहे, परंतु ही स्ट्रॅटेजी काल मंत्री महोदयांनी बुरख्याचा विषय आणला तिथे. कुणी? मंत्री महोदयांनी एका ट्विट केलं ना काल बुरख्याचा. नाही, मला वाटतं हा विषय आहे की इलेक्शन लागली की जातीमधली एकाने, ही स्ट्रॅटेजी आहे भाजपची आणि आम्ही त्याला फसून चालणार नाही. कारण भाजपमधला एक घटक एक समाजाची बाजू घेऊन मुद्दाम बोलतो, दुसरा घटक ताबडतोब त्याला काउंटर करतो किंवा काय करतो. शेवटी दोन्ही मतदार हे आमच्याकडेच आले पाहिजेत, हा एक प्लॅन आहे. परंतु मला वाटते लोक हुशार आहेत आता. दोन्ही मतदार म्हणजे दोन्ही घटक समाज, म्हणजे नगरपालिकेमध्ये झालं की शिवसेना विरुद्ध बीजेपी लढली. नाही, आता जे अमराठीचा मुद्दा, म्हणजे कृपाशंकर सिंगनी बोलायचं अमराठी विषयावर आणि तिकडं ते नाही म्हणायचं, म्हणजे तिकडं सहानुभूती अमराठीची देखील मिळवायची आणि इकडं एक सहानुभूती मिळवायची. हे दोन्हीकडनं कुठनंही ताटात काय वाटीत काय असा प्रयत्न त्यांचा चालू आहे मला वाटते. परंतु महाराष्ट्रातली आणि विशेष करून मुंबईतली जनता सुज्ञ आहे. मुंबईत नेमकं कुणाची सत्ता पाहिजे? 2004 ते 14 केंद्रातून जो निधी आला, आता मेट्रोचा विषय असेल, त्या काळातले कन्सेप्शन्स आहेत किंवा जे रस्ते झाले किंवा ब्रिजेस झाले, हे त्या काळातले कन्सेप्शन्स आहेत. 2014 नंतर भाजपची सत्ता आल्यामुळे ते आता पूर्णत्वाला येतात. माझा सवाल मुंबईतल्या भाजपला आहे की तुम्ही भूमिपूजन कुठलं केलं त्याची यादी काढावी. मुख्यमंत्री खूप मोठी यादी. नाही, मग भूमिपूजनाची सांगावी. इनफॅक्ट ते उद्घाटनाची काँग्रेसच्या नेत्याने 1,000 रुपये मी देतो की नाही, उद्घाटनाची सांगू नये त्याने. इंदू मिलचं कुणी केलं ते त्याने सांगावं. जे प्रकल्प मुंबईमध्ये आज आपल्याला वास्तवता दिसतात गतीनं आम्ही पूर्ण केलं. नाही, गती तुमचीच सत्ता होती. गतीचा विषय कुठे येतोय? वेन द बॅटन इज इन हँड यू आर वर्किंग, तो संबंध नाही. परंतु कन्सेप्ट कुणी आणली, त्याची सुरुवात कुणी केली,
त्या सगळ्या गोष्टी आम्हीच केलेल्या आहेत. काँग्रेसच्या इंदोमेल एक झालं आणखी अनेक विषय आहेत किंवा आता अटल सेतूचं जे आराखडे होते किंवा प्लॅन्स होते ते त्या काळामध्ये त्या ठिकाणी झाले आहेत. नवी मुंबईच्या एअरपोर्टचा विषय असेल तो त्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. मेट्रो फेज 1 आम्ही त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना चालू झाली होती. मग 2-3 पुढे होणारच होती. समजा 2014ला आमची सत्ता केंद्रात आणि राज्यात आली असती तर ह्याची उद्घाटन आम्हीच केली असती. मुख्यमंत्री भेटतील त्यावेळेला मी हा प्रश्न सतेज पाटलांचा विचार, पण कोल्हापुरात अडचण आहे. कोल्हापुरात सगळीकडे महायुती आहे आणि ते धार्मिक पोलरायझेशन, म्हणजे मी कथित हा शब्द नाही वापरणार, पण पुरोगामित्वाचा जो नारा होता तो तर संपलाय कोल्हापुरातला. संपलाय असं म्हणता येणार नाही, कारण की विधानसभेला तो फटका आम्हाला बसला. तुम्ही गाफील राहिलात. नाही, गाफील राहिलो असं म्हणता येणार नाही. एक वेगळं नरेटिव्ह त्यावेळी देण्यात आलं आणि त्या नरेटिव्हमध्ये लोक थोडे वाहून गेले असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, परंतु आता महापालिकेचं पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. इथे हिंदू कोल्हापुरात मुसलमान नाही होणार नाही महापालिका? होणार नाही. महापालिकेला तो विषय येणार नाही. ओके. महापालिकेला डेव्हलपमेंटचा विषय असेल की कोल्हापूरचे रस्ते खड्डेमुक्त करणं, अंबाबाई मंदिरच्या विकासाचा आराखडा पूर्ण करणं किंवा जे आज वाहतुकीचे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत ते ॲड्रेस करणं. आणि म्हणून तो डेव्हलपमेंटचा अजेंडा घेऊन काँग्रेस म्हणून आम्ही पुढे जातोय आणि आम्हाला वाटते की तोच अजेंडा चालणार. म्हणजे हे जे महायुतीचे लोक नाही. इथे येऊन आता प्रचार करतील, ही निवडणूक मी हा. आत्ता सांगतो, कोल्हापूरकर विरुद्ध माहिती अशी असणार आहे. कोल्हापूर आणि विरुद्ध सतेज पाटील विरुद्ध महायुती आहे. आणि ते फार व्यस्त प्रमाण आहे. एक अकेला खंबा आणि बाकी सगळे लोक. देयर इज नो काँग्रेस ॲट ऑल. नाही, काँग्रेस आहे ना, काँग्रेसच्या जीवावरच मी आहे म्हणजेच काँग्रेस आहे. 30 तुम्हाला वर्ष कशी ऑफर दिली नाही बीजेपी वाले मला अजून? मी तुमच्या मुलाखतीतच सांगितलेलं हो, आहे. नागपूरच्या मुलाखतीत ते नाही, दिली की नाही ऑफर? नाही, नाही? काही विषयच नाही तो. मी त्याच वेळी clear तुम्ही नाही केलं. देणार हा भाग वेगळा हो, पण त्यांनी दिली असेल. त्यांनाही माहित आहे माझी आयडियोलॉजी, माझं पोझिशन, माझं जो काही स्टँड आहे तो सगळ्यांना क्लिअर कट आहे. त्यामुळे प्रशांत जगताबद्दल मी कधी तर भेटून त्यांना विचारेन की खरोखर आयडियोलॉजीसाठी आहे का, पण तुमच्याबद्दल नाही असं मला वाटत. यू आर स्टील स्टिक विथ द आयडियोलॉजी. ते काय, आणि ती चर्चा सुद्धा माझ्या बाबतीत कोण करत नाही. पण मग काँग्रेस आहे इथे. काँग्रेस आहे. मी परवा सुद्धा सांगितलं, विधानसभेला त्यांना 14 लाख मतं पडली महायुतीला, आम्हाला 10.5 लाख मतं पडली. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार फरक नाही. फार फरक नाही. जो एज आला, ठीक आहे, आता मी ईव्हीएम बद्दल त्याच्यावर बोलणार नाही, मतदार यादीच्या घोळाबद्दल, म्हणजे म्हणून मी त्याच्यावर म्हणजे मी त्याच्यावर फार डीप, जोपर्यंत मला त्या तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगायला पाहिजे. खरं नाही, तर राहुल गांधींना सांगायला पाहिजे, नाही, डोंट वेस्ट युअर टाइम ऑन दिस. नाही, ईव्हीएम विषय राहुलजींनी घेण्यापेक्षा मतदार यादीतला घोळ घेतला, आपण समजून घेतलं पाहिजे. आय अग्री. त्यांनी मतदार यादीतला घोळवर त्यांचा आक्षेप आहे की एक मतदार 5-5 वेळा 10-10 वेळा मतदान करत असेल तर ते चुकीचं आहे. म्हणजे एकाच माणसाचं नाव 20 वेळा कसं असू शकतं, हा विषय. आणि मग त्याच्या सीएम पण म्हणाले मी पण एक याचिका दाखल केली होती. नाही, तुम्ही याचिका दाखल केली होती, परंतु आता तुम्ही मतदार यादीमध्ये, आता मतदार यादीची जबाबदारी निवडणूक आयोगाची. आता महापालिकेची निवडणूक लागल्यावर ग्रामीण आणि शहरीतली यादी आम्ही चेक करणार नाही म्हणतात. हा कुठला न्याय? म्हणजे डबल नावं, दुबार नावं शहरात असतील तेवढीच आम्ही स्टार करणार, पण तो ग्रामीण मधला माणूस शहरात असेल तर त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही. म्हणजे दिस इज पार्शलिटी. तुमचे मित्र हसन मुश्रीफ काय करतील भविष्यात? तिथे आता काय महायुतीत अडकलेले आहेत ते. अडकलेले आहेत. चर्चा खूप आहे. मी उदय सामंत नाही म्हटलं, तुम्ही कधी बीजेपीत जाताय म्हणा. ते जातील आता महापालिका झाल्यावर. Serious? उदय सामंत म्हणलं आता आम्ही बिहारच्या इलेक्शनची वाट बघत होतो, आता महानगरपालिकेची वाट बघतोय, कारण की चर्चा जोरात आहे या सगळ्या गोष्टीची. कुठे हसन मुश्रीफ जात नाही, उदय सामंतांची चर्चा तुम्ही म्हणला माध्यमातून सातत्यानं. संजय राऊत जी म्हणतात उदय कधी होणार. शाहू महाराजांचा तुम्हाला काय उपयोग आहे? ऍज अ म्हणजे पॉलिसी इज अ फॅमिली रिस्पेक्ट. त्यांचा प्रचंड आम्हाला सपोर्ट त्या ठिकाणी, ॲज ए फादर फिगर असू दे, ॲज ए मेंबर ऑफ पार्लिमेंट असू दे, कारण की त्यांच्याबद्दलचे जे आपुलकी प्रेम या कोल्हापूरमध्ये ते लोकसभेला आम्ही पाहिलेलं आहे. लोकांनी प्रचंड असं सहकार्य दिलेलं आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे काँग्रेस म्हणून मला 100% होणार. ओके. 13 तारखेला पंतप्रधान येत आहेत. आर यू अवेअर अबाउट दिस? 13 तारखेला मुंबईत राहुल गांधी. नाही, आता आमच्याकडून मी माहिती घ्यावी लागेल मला, कारण की वरती आम्ही पाठवतो कुणी यावं,
कदाचित निमंत्रण गेलं असेल, मला कल्पना नाही. हम्म. परंतु आता मुंबई महापालिका ही मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. हम्म. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष त्याच्यावर प्रामुख्यानं असणार. त्यामुळे आता मोदी साहेब हैदराबादला सुद्धा प्रचाराला हो, त्यांनी पण जागा जिंकल्या, 50 जागा जिंकल्या. गेले होते. हो. त्यामुळे आता मुंबईमध्ये आले तर नवल वाटायचं कारण नाही. कारण की देवेंद्र फडणवीसजी नगरपालिकेला 15,000च्या नगरपालिकेला सुद्धा आले होते. त्यामुळं नाही, पण त्यांचं कौतुक आहे त्यामध्ये, अर्ध इलेक्शन मशिनरी. नाही, असं काही नाही. आम्ही सुद्धा इलेक्शन मशिनरी आहे. रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत म्हणून तुमची इलेक्शन मशिनरी आहे. तुमचे रिसोर्सेस सरकारमध्ये असल्यानंतर रिसोर्सेस फार ज्याचा उल्लेख काल तुम्ही केलेला आहे, त्याचा वापर रिसोर्सफुल आहे. त्यामुळे दॅट इज भाजप ही इलेक्शन रेडी आहे. इलेक्शन रेडी नाही, भाजप इज इलेक्शन रेडी बिकॉज ऑफ द रिसोर्सेस, नॉट ॲज अ पार्टी. पण तुमचं किती एस्टिमेट इलेक्शनचं? आमचं काय आता निवडणूक आयोगानं घालून दिलेलं आहे. निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिलेली आहे. प्रत्येक उमेदवाराला मला वाटतं 10-11 लाख रुपये असं. मी अजून डिटेल घेतलेलं नाही. परंतु तुमच्याकडे बघितलं एक मात्र जाणवतं, सतेज पाटील इज अ ट्रुली काँग्रेसमन, की जो एक असा महाराष्ट्रानं बघितलेला असा दीर्घकाळ काँग्रेसचा प्रवाह आहे. वेदर आय अग्री विथ युअर आयडियोलॉजी और नॉट, बट थिंग इज की तुमची एक अशी पर्सनॅलिटी ॲज अ बिंग अ काँग्रेसमन. सुरुवात माझी NSY पासून झाली 93 मध्ये. 92 मध्ये मी शिवाजी विद्यापीठाचा चेअरमन होतो NSY माध्यमातून, आणि त्यापासून काँग्रेसबरोबर 33 वर्षे आता माझे या सगळ्या गोष्टीला झाली. त्यामुळे एक आपण, मला वाटते की या अविश्वासाच्या राजकारणामध्ये विश्वासार्ह राहणं ही देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही लोकांना काय दाखवणार, लोकांना काय मेसेज देणार. किमान 5-25 वर्षानं इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी कायमपणे शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये एवढं लिहिलं तरी भरपूर झालं. हा तिसरा माझा एपिसोड आहे. मी जो निष्ठावान कार्यकर्त्याबद्दल करतो. आय एम नॉट सेईंग की ही इज अ निष्ठावान कार्यकर्ता, ते गटनेते पण आहेत काँग्रेसचे. आणि त्यामुळं निष्ठा हा जो भाग आहे ना, तो महाराष्ट्रात परवा कालचा एक एपिसोड आणि आजचा सतेज पाटील यांचा एपिसोड मी खूप जाणीवपूर्वक त्यांना कोल्हापूर आणि त्या मुद्द्यापासून दूर ठेवलं. पण आता निष्ठेला खरं किंमत आहे. नाही, असू दे ना. म्हणजे खरं स्वतःला तरी समाधान आहे. मी म्हणतो चला की पब्लिक डोमेनमध्ये किमान आज मी ज्यावेळी फिरतो, आज मी शेवटी माझं एक लिटमस टेस्ट जी असते ती माझं मोबाईल आणि SMS आणि लोक भेटतात, ही एक माझी लिटमस टेस्ट असते. ह्या निवडणुका लागतात, मध्ये आधी मी कुठं लग्नाला गेलो, लोक हातात हात देतात, साहेब घट्ट राहा, हे जे सांगतात सामान्य माणसं. माणूस तो पुढचा माझ्या ओळखीचा नसतो, परंतु जो सांगतो त्यातून मी त्या हजारातनं एक माणूस बोलला म्हणजे त्यातल्या किमान 10% लोकांची इच्छा ती आहे असं मी गृहीत धरतो. म्हणजे आपण जसं सर्वे करतो त्यावेळी सॅम्पल सर्वे आपण घेतो 5,000चा 10,000चा, तसा हा माझा सॅम्पल सर्वे कंटिन्यूस चालू असतो. आम्ही लोकांना भेटतो. आणि त्यामुळे मला वाटते की निष्ठेचं फळ म्हणजे सत्ता आणि पद हे नाही आहे. स्वतःला देखील एक समाधान आहे की तुम्ही त्या आयडियोलॉजीवर राहिलाय, लोकांना एक विश्वास दिलाय की बाबा हे आहे, मी बोलतोय, हे ज्याबरोबर मी स्टिकअप आहे. ठीक आहे, निवडणुकीमध्ये वर खाली होत राहणार आहे. हा, तो काय मुद्दा राहिलेला नाही. भाजप 20 वर्षापूर्वी कुठं होती, 2 खासदार असणार. प्रियंका गांधीबद्दल काय म्हणते? दॅट्स माय लास्ट क्वेश्चन टू यू. प्रियंका गांधीबद्दल काय? नाही, आज लोकसभेमध्ये राहुलजी असतील, प्रियंकाजी असतील, हे सामान्य माणसांचे मुद्दे मांडतात आणि त्याला लोकांना आवडतं. भाषण खूप गाजलं. म्हणजे त्यांनी सांगितलं एक दिवस ठेवा आणि एकदा नेहरूंच्यावर बोला, काय असेल ते एकदा तुमच्या पोटातलं काढा. म्हणजे अजून कळत नाही पंतप्रधान पदासाठी तुम्हाला वाटतं शी इज राईट कॅन्डिडेट? आज त्याचा चर्चा होऊ शकणार नाही. हाऊ ही इज अवॉइडिंग दिस क्वेश्चन. चला सर, थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या. ही काही त्यांची एन्डॉर्समेंट नाही आहे, नाहीदर आय एम काँग्रेसची काही भूमिका इथे मांडतो. मी फक्त कार्यकर्ते असे शोधतोय महाराष्ट्रभरातले की जे निष्ठेनं त्यांच्या आयडियोलॉजी बरोबर आहेत. आय एम हॅपी की तुम्हाला ऐकून बरं वाटेल. लाखोच्या संख्येने लोक ते बघतायत. नक्की. थँक्यू. कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, कोल्हापूर.